डाळ सांडग्याची भाजी खूप पौष्टिक असते, कारण त्याच्यात खूप सर्व प्रकारच्या डाळी असतात आणि खूप जणांनी ही आवडत नाही. पण अशा प्रकारे नक्की करून पहा. सुकी भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता ज्यांना आवडते त्यांना. आणि खूपदा सरबरीत बनवली जाते. उन्हाळ्यात हे सांडगे बनवून उन्हाळ्यात ही भाजी बनवली जाते, कारण तेव्हा भाज्यांचं प्रमाण खूप कमी असतं त्याच्यामुळे. तर इथे मी 1 वाटी असे डाळ सांडगे घेतलेले आहेत. हे बघा मीडियम आकाराचेच आहेत. आणि इथे कांदा चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, आणि टोमॅटो आणि लसूण पाकळ्या 5-6 लसूण पाकळ्या आहेत. लसूण थोडासा महाग असल्यामुळे कमी घेतलेला आहे. आणि आपण जे सांडगे घेतलेले आहेत ते चांगले भाजून घेणार आहोत. भाजताना काय होतं की ते खमंग असा वास येतो त्याचा, म्हणजे की हे सांडगे भाजलेले गेलेले आहेत असं समजायचं. किंवा याच्या काटा ज्या आहेत ते लालसर होतात. हे बघा अशा लगेच असं झालं की ते काढून घ्यायचं आहे. आपण हे उकळा टाकणार आहोत, कारण त्याला आपण आबडधोबड चेचून घेणार आहोत. ते चेचल्यामुळे काय होते की शिजल्यानंतर असं कचकच लागत नाही. काय होतं की अख्खेच टाकले तर थोडंसं मध्ये असं गाठ राहिलेली राहते आणि ते तोंडाखाली असं घास खाताना कचकच लागतं. त्याच्यामुळे आबडधोबड ते चेचून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही आहे. खूप पौष्टिक असतात. नक्की करून पहा ही रेसिपी. तर आता कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकले. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकलेत. जिरे फुलले की त्यात लसूण पाकळ्या टाकायच्या. लसूण पाकळ्या चेचून टाकलेल्या आहेत. चेचून टाकल्या की लगेचच कांदा टाकला आहे, कारण लसूण पाकळ्या बी थोड्या असल्यामुळे, किंवा आपल्या कांद्यासोबत लसूणसुद्धा भाजला जातो आपण चेचून घातल्यामुळे. पेस्ट जर असेल तर थोडा वेळ लागतो, कारण त्याच्यात पाणी मॉइश्चर असल्यामुळे. तर ते कांदा चांगला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे, खूप लाल होऊ द्यायचा नाही आहे. ते झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकला की टोमॅटो मऊ होतं आणि त्याच्याबरोबर कांदासुद्धा थोडा भाजला जातो. त्याच्यामुळे खूप असं लालवट होऊ द्यायचा नाही कांदा. आणि कांदा पण असा ट्रान्सपरंट किंवा अख्खा राहिलेलाच भाजीमध्ये छान लागतो. असं लालवट बारीक राहिलेला छान लागत नाही सांडग्यांच्या भाज्यामध्ये. तर चांगलं तळण टोमॅटो चांगला मऊ झाला की त्याच्यात लाल तिखट टाकले. तुम्ही जे लाल तिखट किंवा काळं तिखट खाताय ते. इथे मी 1.5 चमचा वापरलेला आहे. तुमच्या म्हणजे तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. कुठलाही मसाला वापरायचा नाही. खूप साधी सुपर ही रेसिपी आहे. तर चांगलं तिखट भाजलं गेलं की त्यात सांडगे टाकलेले आहेत. सांडगे पण चांगले परतून घ्यायचे आहेत, कारण सांडग्यामध्ये पण तो मसाला जातो. आपण जे चटणी कांदा हे टाकलेला आहे, तो फोडणी दिलेली आहे, ते सर्व जाते. आणि इथे गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणीच वापरायचं, कारण भाजीची चव वेगळी लागत नाही. त्याच्यामुळे थंड पाणी वापरायचं नाही. पाणी ओतल्यानंतर इथे 1 चमचा शेंगाचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आवडीनुसार, चवीनुसार. ते चांगलं टाकलं, थोडंसं शिजलं की ते कोथिंबीर टाकलेली आहे. आणि पाणी थोडं थोडं प्रमाणातच टाकायचं, कारण त्याचा कलर बी चेंज होत नाही आणि चवसुद्धा तशीच राहते. तुम्ही बघा कधी पण एकदम पाणी टाकून जर भाजी सुकी केली, शिजवली गेली, तर त्या भाजीची जी कलर असतो ते चेंज होतो, लालसर दिसत नाही, फिक्कं फिक्कं दिसतं. तर थोडं थोडं पाणी ओतून ते शिजवून घ्यायचं. इतर 5-5 मिनिट लागले हे शिजायला, म्हणजे एकूण 10 मिनिट लागले. आणि शिजला कसं बघायचं की हाताने घ्यायचा आणि ते असं दाबून बघायचा की मऊ हाताने म्हणजे एक सहजरितेने ते बारीक झाला, मऊ झाला की मग सांडगा शिजला गेला म्हणायचा. आणि गॅस बंद करून 2 मिनिट अजून झाकण त्याच्यावर ठेवायचं. ते झालं की ताट वाढवून घेतलेलं आहे. आणि हे बघा किती छान दिसते आणि खूप छान पण झाली ती भाजी. सगळ्यांना आवडली, स्पेशली म्हणजे माझ्या सासूबाईंना. त्यांनी पण खूप आवडीने खाल्ली. आणि तुम्ही पण नक्की करा. सरबरीत पण करताय, ती पण खूप छान लागते. पण अशी सुक्की भाजी पण नक्की करा. आणि व्हिडिओ जर पूर्ण शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की 1 लाईक तर नक्की करू शकता. आणि अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब तर नक्की करू शकता.